नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठीतील काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत। या महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत तर मराठीतील ज्ञानपीठ प्राप्त लेखक कोणते, त्यांना हा पुरस्कार कधी भेटला हे परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलं गेलेलं आहे। पुन्हा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार कधी, कोणते, कुणाला भेटले, साहित्याचा प्रकार काय होतो हे सुद्धा पाहणार आहोत। त्यानंतर मराठीतील पुस्तके व त्यांची लेखके जी की खूप महत्त्वाची आहेत, परीक्षेमध्ये वारंवार विचारली गेलेली आहेत। आता मराठीतील पुस्तके भरपूर आहेत, भरपूर लेखक आहेत, हे सर्व काही आपल्याला कव्हर करता येणार नाहीत, पण जेवढे परीक्षेला आवश्यक आहेत, परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, जे की करंट मध्ये आहेत त्याच्यावरच विचारले जाऊ शकतात, तेच घेणार आहोत। त्यानंतर संतांवरील म्हणजे संतांवरील कादंबऱ्या कुठल्या आहेत ते, आणि त्यानंतर संतांची नावे सुद्धा खूप महत्त्वाची आहेत, ते सुद्धा पाहणार आहोत। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक दर परीक्षेला विचारला जातो, लेखक व त्यांची टोपण नावे। सर्व लेखक व त्यांची टोपण नावे घेणं शक्य नाही, पण जितके महत्त्वाचे आहेत परीक्षेला येणारेच तेच आपण घेणार आहोत। तर आता आपण पाहू मराठीतील ज्ञानपीठ प्राप्त लेखक चारच आहेत। तुम्ही वाटलंच तर व्हिडिओ स्टॉप करून हे लिहून घ्या, कारण खूप महत्त्वाचं आहे, आपल्याला कधीही उपयोगाला येणार आहे, प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं। तर पहिले लेखक आहेत विष्णू सखाराम खांडेकर, त्यांचं साहित्य होतं ययाती, त्यांना कधी भेटला 1974ला। खरं पाहायला गेलं तर हा 10वा ज्ञानपीठ पुरस्कार होता, पण मराठीतील पहिला लेखक व पहिला पुरस्कार कुणाला भेटला ज्ञानपीठ तर विष्णू सखाराम खांडेकर यांना ययाती या साहित्याबद्दल कधी 1974ला। त्यानंतर दुसरा भेटला विष्णू वामन शिरवाडकर, कशाबद्दल, नटसम्राट या साहित्याबद्दल। तुम्ही काही काळापूर्वी नटसम्राट हा पिक्चर पाहिलेला असेल, तो याच्यातूनच घेतलेला, या साहित्यातून। नटसम्राट कधी 1987, कुणाला, विष्णू वामन शिरवाडकर। त्यानंतरचा आहे विंदा करंदीकर, कोणत्या साहित्याबद्दल भेटला तर अष्टदर्शनी या साहित्याबद्दल, कधी 2003ला। पुन्हा भालचंद्र नेमाडे, त्यांना कोणत्या साहित्याबद्दल भेटला तर हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ, कधी 2014ला। बस आतापर्यंत चारच ज्ञानपीठ पुरस्कार भेटले आहेत, ते पण मराठी साहित्यिकांना। असे भरपूर भेटलेले आहेत, पण आपला मराठी विषय तर मराठी पुरतच मर्यादित। आता आणखीन एक घटक पाहू आपण, मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार, जो की परीक्षेला विचारला जाऊ शकतो, अति महत्वाचा आहे। हे पुरस्कार सुद्धा खूप महत्वाचे आहेत, खूप मोठी लिस्ट आहे, पण हे कुठले विचारले जाऊ शकतात जे की करंट मधले। आपली टीईटीची परीक्षा कधीपासून चालू झाली 2013 पासून, तर बस आपण 2013 पासून ते आतापर्यंतचे लेटेस्ट पर्यंतचे मराठी साहित्य अकादमी पुरस्कार घ्यायचे। 2013ला कुणाला भेटला होता सतीश काळसेकर। आता त्यांचं साहित्य कोणतं होतं, वाचण्याची रोजनिशी। त्यांचा प्रकार काय होता, ललित निबंध संग्रह। आता परीक्षेमध्ये एकाच ह्याच्यावर 4 प्रश्न कसेही फिरवले जाऊ शकतात। सतीश काळकेसर यांना वाचनाची रोजनिशी हे जे त्यांचं साहित्य आहे, तो साहित्याचा कोणता प्रकार आहे, ललित निबंध संग्रह। त्यांना साहित्य अकादमी हा पुरस्कार कधी भेटला 2013ला। 2013ला मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार कुणाला भेटला, सतीश काळकेसर। असं 4 प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात, प्रश्न कसाही फिरवला जाऊ शकतो। 2014ला कुणाला भेटला, जयंत विष्णू नारळीकर, 4 नगरातले माझे विश्व, आणि त्या साहित्याचा प्रकार काय होता, आत्मचरित्र। 2015ला कुणाला भेटला, अरुण खोपकर, साहित्य काय होतं त्यांचं, चलत चित्रव्यूह, आणि प्रकार होता संस्मरण। 2016ला आसाराम लोमटे, आसाराम बापू नाही, आसाराम लोमटे 2016ला। साहित्य कुठलं होतं, आलोक, प्रकार काय होता, ग्रामीण लघुकथा। आता 2017ला श्रीकांत देशमुख यांना भेटला, साहित्य त्यांचं कुठलं होतं, बोलावे ते आम्ही, आणि त्यांचा प्रकार होता ग्रामीण कविता संग्रह। 2018ला भेटलेला आहे ल म कडू, साहित्य आहे खारीचा वाटा, प्रकार आहे बाल साहित्य। 2018ला आणखीन एक भेटला साहित्य, मराठी साहित्य अकादमी पुरस्कार कुणाला, म सु पाटील, सर्जन्य प्रेरणा आणि कवित्व शोध, याचा प्रकार आहे समीक्षा।
त्यानंतरचा 2019चा भेटला होता अनुराधा पाटील. 2018, 19 आणि 20 हे खूप महत्वाचे आहेत. 2019ला भेटला अनुराधा पाटील. प्रकार म्हणजे साहित्य होतं त्यांचे कदाचित अजूनही, आणि त्यांचा प्रकार होता कविता संग्रह. 2020ला भेटला नंदा खरे यांना. साहित्य आहे उद्या, प्रकार आहे कादंबरी. व्हिडिओ स्टॉप करा, तुम्ही हे परत एकदा वाचून घ्या, खूप महत्वाचे आहेत. आता आणखीन एक महत्वाचा घटक मराठीतील पुस्तके व त्यांची लेखके, हे खूप महत्वाचं आहे. तोही घटक आता आपण पाहू. कोसला कुणाचा आहे? भालचंद्र नेमाडे. कोसला भालचंद्र नेमाडे. गोलपीठा, लक्षात घ्या, गोलपीठ आहे नामदेव ढसाळ. हे लेटेस्ट मध्ये खूप वेळा विचारलं गेलेलं आहे सरळ सेवामध्ये. गोलपीठा नामदेव ढसाळ. ययाती वि स खांडेकर, हे सर्वांना माहिती आहे. ययाती वि स खांडेकर. युगंधराज छावा मृत्युंजय. शिवाजी सावंत, हे सुद्धा खूप जणांना माहिती आहे. युगंधराज छावा मृत्युंजय शिवाजी सावंत. दुनियादारी सुहास शिरवळकर. दुनियादारी जो पिक्चर आला होता तो यांच्याच कादंबरीतून ह्याच नावाने घेतला होता, दुनियादारी सुहास शिरवळकर. शाळा, जो की शाळा सुद्धा पिक्चर आला होता मराठीमध्ये. आता शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मिलिंद बोकील. झुंज, झुंजवर सुद्धा पिक्चर येऊन गेलेला आहे मराठी. आता याचे लेखक कोण आहेत? नास इनामदार. रणांगण, विश्राम बेडेकर, याच्यावर सुद्धा पिक्चर येऊन गेलेला आहे. रणांगण, विश्राम बेडेकर. जेव्हा मी जात चोरली होती, हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. जेव्हा मी जात चोरली होती, बाबूराव बाबूल. लक्षात घ्या, जेव्हा मी जात चोरली होती, बाबूराव बाबूल. श्रीमान योगी, रणजित देसाई. बलूत, लक्षात घ्या, बलूत, दया पवार. मी मौन आहे, दीप त्रिवेदी. जिजाऊ, नामदेवराव जाधव. पेशवाई, कौस्तुभ कस्तुरे. पेशवाई, कौस्तुभ कस्तुरे. तुम्ही एक काम करा, हे मराठीतील पुस्तकं व त्यांची लेखके व्हिडिओ स्टॉप करा, लिहून काढा आणि रोज एकदा वाचा. आता आपण संतांवर आधारित पाहू. भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर, हे खूप जणांना माहिती आहे, पण यथार्थ दीपिका त्याचे लेखक कोण आहेत हे कुणालाच माहिती नाही. भावार्थ दीपिका सर्वांना माहिती आहे संत ज्ञानेश्वर, पण यथार्थ दीपिका वामन पंडित. गीत रामायण गदी माडगुळकर. लक्षात घ्या, गीत रामायण हे कुणाचं आहे? गदी माडगुळकर. आता जे काही संत आहेत, संत तुकाराम, संत रामदास, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, हे जे काही संत आहेत त्यांची काय ओरिजिनल नाव आहेत ते आपल्याला माहिती नाहीत. ते नावं आपण परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तुकाराम, संत तुकारामचं नाव काय? तुकाराम बोलोभा आंबिले. संत रामदास नारायण सूर्याजी पंत ठोसर. हे की आपण चौथीचा इतिहास किंवा परिसर अभ्यास हे पाहत होतो, शिवाजी महाराजांचा इतिहास, त्याच्यामध्ये संतांची कामगिरी, त्याच्यामध्ये संत रामदासांचं पूर्ण नाव दिलं होतं. संत ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. ज्ञानेश्वरांचं नाव काय आहे? ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. संत नामदेव, संत नामदेवांचं नाव काय आहे? नामदेव दामाजी रेळेकर. लक्षात घ्या, संत नामदेव, नामदेवांचं नाव काय? नामदेव दामाजी रेळेकर. आता हा एक घटक परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो, दर परीक्षेमध्ये न चुकता येतो. 1 मार्क, पेपर 1ला 1 मार्क आणि पेपर 2ला 1 मार्क, असे 2 मार्काचा हा घटक. आणि हे खूप खूप महत्वाचे लेखक व त्यांचे टोपण नाव आहेत. असे भरपूर लेखक आहेत, त्यांचे टोपण नावे आहेत. आपण ते सर्व घेणार नाहीत, पण जे जे महत्वाचे आहेत, अति महत्वाचे, परीक्षेला विचारले जाऊ शकतील, आपल्या टीईटीच्या दृष्टिकोनातून जेवढे महत्वाचे आहेत तेवढे घेतलेले आहेत ते पाहू आपण. आरती प्रभू, कुणाला म्हणतात आरती प्रभू? चिंतामण त्र्यंबक खानोलकर. आता हे आपले 2019च्या पेपरमध्ये विचारलं गेलं होतं. आरती प्रभू हे कुणाचे टोपण नाव आहे? तर चिंतामण त्र्यंबक खानोलकर. बालकवी कुणाला म्हणतात? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे. हे लक्षातच राहू द्या, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर. लक्षात राहू द्या, महाराष्ट्र म्हणले की यशवंत. महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर. आता रानकवी नाधो महानोर. आता रानकवी हे लक्षात कसं ठेवायचं? आता इथं काय? नाधो महानोर. नोरच्या ठिकाणी मोर करायचा. मोर कुठे असतो? रानामध्ये, म्हणून रानकवी नाधो महानोर. बस एवढंच. गोविंदाग्रज राम गणेश गडकरी. काय आहे? गोविंदाग्रज राम गणेश गडकरी.
छोटा गंधर्व हे टोपण नाव कोणाचे आहे तर सौदागर नागनाथ गोरे. आणि बालगंधर्व हे टोपण नाव कोणाचे आहे तर नारायण राजहंस. हे तर आपलं जास्तीत जास्त गोंधळ होऊ शकतो. छोटा गंधर्व सौदागर नागनाथ गोरे आणि बालगंधर्व नारायण राजहंस. कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर. लक्षात घ्या, कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे तर विष्णू वामन शिरवाडकर यांचे. आणि आता केशवसूत हे 2017ला विचारलं गेलं होतं. केशवसूत कृष्णाजी केशव दामले. आणि आता परत एक केशव आहे, त्याच्यामध्ये सुद्धा केश आहे, तर खूप गोळ होऊ शकतो म्हणून आपल्याला पाठच करावं लागेल. केशवसूत कृष्णाजी केशव दामले. केशव कुमार प्रल्हाद केश अत्रे. लक्षात घ्या, इथं थोडासा मेजरचा फरक आहे. केशवसूत कृष्णाजी केशव दामले आणि केशवसूत प्रल्हाद केश अत्रे असं आहे. कवी ग्रेस मणिक शंकर गोडघाटे. लक्षात घ्या, कवी ग्रेस कोणाला म्हणतात मणिक शंकर गोडघाटे. परत एकदा, कवी ग्रेस कोणाला म्हणतात मणिक शंकर गोडघाटे. तर हा अशा पद्धतीने आपण महत्वाचा मराठीतील साहित्य, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, संतांची नावे, पुन्हा लेखकांची टोपण नावे, त्यांची ओरिजिनल नावे, पुन्हा कोणत्या लेखकाने काय लिहिले हे आपण सर्व सविस्तर. जर का तुम्हाला हे माझे व्हिडिओ महत्वाचे पॉइंट्स याच्यातून तुम्हाला काहीतरी फायदा होत असेल, खरंच तुम्हाला फायदा झाल्यासारखं वाटत असेल तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं फ्री आहे, काही पैसे लागत नाही, ही विनामूल्य सेवा आहे. सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला मिळून जातील.